कावेरीबाईंनी तिला साडी नेसायला मदत केली. आता श्रुतीला बरे वाटत होते. सगळं आवरल्यावर त्यांनी तिच्यासाठी कॉफी आणली. श्रुतीने कॉफी घेतली. आता पुढे. आता तिला जरा बरे वाटत होते. कावेरीबाईंनी श्रुतीच्या आईने तिचा दिलेला मोबाईल श्रुतीकडे दिला. मोबाईल पाहून श्रुतीला खूप आनंद झाला. तिने आनंदाने कावेरीबाईंना मिठी मारली आणि थँक्यू म्हणाली. नंतर तिच्या लक्षात आल्यावर ती लगेचच बाजूला झाली आणि सॉरी म्हणाली. कावेरीबाई फक्त हसल्या आणि बाहेर निघून गेल्या. श्रुतीने पटकन तिच्या बाबाला फोन लावला. बाबाचा आवाज ऐकून श्रुतीच्या तोंडून शब्दच फुटेनासे झाले. वसंतरावांनी पुन्हा तिला हाक मारली. श्रुती, माझं पिल्लू कसं आहे बाळ माझं? श्रुती मुसमुसू लागली. वसंतरावाचा आवाज ऐकून कौसल्याबाईही धावत पळत आल्या. वसंतरावांकडून फोन घेऊन त्या लगेच बोलू लागल्या. श्रुती, माझं कोकरू कसं आहे? करमतंय ना बाळा तुला? श्रुतीला आज तिच्या आईचं आश्चर्य वाटलं. आई, तिने हाक मारली. तू बरी आहेस ना? म्हणजे ते आज आता तू ते कोकरू वगैरे म्हणतेस म्हणून. अगं कार्टे, इकडे तुझ्या आठवणीने आमचा जीव चाललाय. आणि तुझं काय चाललंय? बस, आ गई मा कैकेयी. श्रुतीचं बोलणं ऐकून कौसल्याबाई खूपच चिडल्या. त्यांनी रागाने फोन वसंतरावांकडे दिला. काय हे? वसंतराव श्रुतीला म्हणाले. अरे बाबा, मला माहिती आहे ती आता खूप रडते. बास, तिचा कैकई मोड ऑन केला फक्त. आता बघ रडते का ते. माझ्या नावाने शंक करत असेल. श्रुती बाळा, आई आहे ती. तिच्या जीवाच्या यातना आई झाल्याशिवाय नाही कळायच्या तुला. बास बाबा, आता कसं एकदम फ्रेश झाल्यासारखं वाटते. नाहीतर इकडे सगळं शांत शांतच आहे. श्रुती बाळा, ती मोठी माणसं आहेत. आपल्यासारखं मोठ्याने बोलत नाहीत. बरं राहिलं ते जाऊ दे बाबा. एक ना, मी इथे आल्यापासून काय काय झालं ते. आणि श्रुती तिच्या बाबाला ती या घरात आल्यापासून जे जे काही झालं ते सांगू लागली. थोड्याच वेळात कावेरीबाई तिला जेवायला बोलवायला आल्या. ती त्यांच्यासोबत जेवायला बाहेर आली. सगळे एकत्र जमले होते. तिला शौर्याच्या बाजूला बसून त्या जेवायला वाढू लागल्या. खरं तर शौर्य आणि श्रुती दोघेही अवघडले होते. दोघेही एकमेकांकडे पाहत नव्हते. जेवतानाच अक्कासाहेबांनी उद्या पूजा असल्याचे सांगितले. सगळ्यांना लवकर उठायचे सांगून त्या कावेरीबाईंना मदत करायला निघून गेल्या. शौर्याने कसेबसे जेवण संपवले आणि तो त्याच्या रूममध्ये निघून गेला. श्रुती ही गेस्ट रूममध्ये गेली. नवीन जागा असल्यामुळे श्रुतीला काही केलं झोप येईना. मानसीशी गप्पा माराव्यात म्हणून ती मानसीला उठवू लागली. पण मानसी गाढ झोपल्यामुळे उठेनाच. शेवटी वैतागून ती तशीच पडून राहिली. कधीतरी तिला पहाटे झोप लागली. सकाळी कावेरीबाईंनी जोरजोरात दरवाजा वाजवला. तेव्हा तिला जाग आली. तिने पटकन उठून दरवाजा उघडला. कावेरीबाईंनी तिला आकाशी रंगाची पैठणी आणि त्यावर घालायला दागिने दिले. आता श्रुतीला पुन्हा साडी नेसायचं टेन्शन आलं. कावेरीबाईंनी तिला फ्रेश व्हायला सांगितलं. तरीही ती तशीच उभी राहिली. कावेरीबाई तिला म्हणाल्या, जातेस ना? ती मानेनेच हो म्हणाली. कावेरीबाईंच्या लक्षात येताच त्यांनी तिला बाथरूममध्ये नेले. आंघोळीसाठी शॉवर कसा चालू करायचा ते दाखवले. आता तिच्या चेहऱ्यावर हलकेसे हसू उमटले. आंघोळ उरकून श्रुती साडी नेसायचा प्रयत्न करत होती. पण तिला पदर पण नीट काढता येईना. तेवढ्यात कावेरीबाई तिथे आल्या आणि त्यांनी श्रुतीला साडी नेसवली. तिच्या अंगावर दागिने चढवले. कपाळावर चंद्रकोर लावली आणि त्या तिला घेऊन बाहेर आल्या. रौद्रची नजर श्रुतीकडे गेली. तो पण आवाजून श्रुतीला पाहतच राहिला. श्रुतीवर तो आकाशी रंग शोभून दिसत होता. केस जरी लहान असले तरी ती खूपच सुंदर दिसत होती. गळ्यात 3 पदरी मोहनमाळ, नेकलेस आणि मंगळसूत्र, हातात हिरवा चुडा आणि त्यात सोन्याच्या बांगड्या आणि आप्पासाहेबांनी दिलेले तोडे तिच्या नाजूक हाताची शोभा वाढवत होते. कानात झुमके आणि कपाळावरची चंद्रकोर आणि ओठांना लाल कलरची लिपस्टिक. खूपच सुंदर दिसत होती ती. एव्हाना कौसल्याबाई आणि वसंतरावही आले होते. कौसल्याबाईंनी तिच्या डोक्यावर पदर ठेवून पिनअप केला आणि त्या तिला जरा लाज म्हणून सांगत होत्या. आता श्रुतीबाईंना टेन्शन आलं. लाजायचं कसं? मॅडम कधी लाजल्याच नाहीत. कारण श्रुती लाजायची ॲक्टिंग करू लागली. ते आप्पासाहेबांनी पाहिले. ते हसतच म्हणाले, सीता और गीतामधली गीता आहे ती. हे असं लाजणं तिला नाही जमणार आणि कुणी तिला सांगू पण नका.
ती जशी आहे तशीच तिला राहू द्या. कौसल्याबाईंना पुढे काय बोलावे ते सुचत नव्हते. गुरुजी आले आणि ते दोघेही पूजेला बसले. पूजा सुरू झाली. गुरुजी सांगतील तशी दोघे पूजा करत होते. श्रुतीने त्याच्या हाताला हात लावला होता. थोड्या वेळात गुरुजींनी सत्यनारायणाची कथा सांगायला सुरुवात केली. सगळ्यांनी शांतपणे कथा ऐकली. त्यानंतर आरती झाली. गुरुजींनी त्या दोघांना सगळ्या मोठ्या माणसांचा आशीर्वाद घ्यायला सांगितला. नाही म्हटलं तरी शौर्य आता चोरून चोरून श्रुतीला पाहत होता. पण श्रुतीचं काही त्याच्याकडे लक्षच नव्हतं. पूजा झाल्यावर कौसल्याबाई श्रुतीला घेऊन बाजूला गेल्या आणि म्हणाल्या, काही आगाऊपणा इथे करायचा नाही. मोठी माणसं सांगतील तसंच करायचं. श्रुती आता वैतागली. हो ग, किती बोलतेस, तोंड नाही दुखत तुझं? हो का, कौसल्याबाई म्हणाल्या. कोण कोणाला सांगतंय? जेवढं सांगते तेवढं करायचं, समजलं? हो माता कैकई. खाल्लात श्रुती मॅडमनी धपाटा. श्रुती कळवळली. अगं केवढ्याने मारतेस? लग्न झालंय आता माझं, आता तरी मारू नकोस. इतक्यात वसंतराव आले तिथे. काय झालं माझ्या पिल्ल्याला? ए बाबा, बघ ना, माझं लग्न झालंय आता. आता तरी सांग ना हिला मला मारू नको म्हणून. अहो काय हे? वसंतराव कौसल्याबाईंना म्हणाले. मग बघा ना, समजावून सांगते तर माझ्याशी कशी बोलते ते. वसंतराव श्रुतीला म्हणाले, बाळा कशी आहेस? खरं सांगू बाबा, मला ना इथे करमतच नाही आहे. म्हणजे ना सगळं कसं छान छान आहे पण आपल्यासारखं नाही. मोजून मापूनच बोलतात. आपलं कसं बिनधास्त ह्याच्याशी बोल त्याच्याशी बोल, ह्याची खेच त्याला टपली मार. आता असं काहीच नाही आहे ना, त्यामुळे बोर होते. त्यातल्या त्यात ते आप्पा जरा बरे आहेत. हे बघ श्रुती बाळा, सगळीकडे सगळं सारखं नसतं आणि जे समोर असेल ते माणसाने एक्सेप्ट करायचं. तूच म्हणतेस ना असं? हो बाबा, पण हे बघ, हे घर आता तुझंच आहे आणि इथली माणसं देखील. त्यामुळे सगळ्यांशी मिळून मिसळून राहायचं आहे. काय वसंतराव, काय म्हणते आमची नातसून? वसंतराव हसले. काही नाही आप्पासाहेब, अजून लहान आहे ना ती. बोलता बोलताच वसंतराव आप्पासाहेबांच्या पाया पडले. अहो वसंतराव, आमचीच आहे ती आता. शिकेल हळूहळू, तुम्ही नका काळजी करू. वसंतराव हसले फक्त. आता आम्हाला निघायला हवं. अहो थांबा, लेकीसोबत थोडा वेळ घालवा. नाही नको, येऊ पुन्हा. ते मला म्हणायचं होतं. म्हणजे? आप्पासाहेब म्हणाले. जे बोलायचं ते निसंकोच बोला. वसंतराव म्हणाले. श्रुतीला घेऊन जाऊ शकतो का 1-2 दिवस? म्हणजे तुमची परवानगी असेल तर. आप्पासाहेब म्हणाले. अहो परवानगी काय मागताय? घेऊन जा, पण आज लगेच नको. अधिक फोन करेल तुम्हाला. इतक्यात अधिकराव आणि कावेरीबाई त्या सगळ्यांना जेवायला बोलवायला आल्या. सगळेजण जेवले आणि वसंतराव आणि कौसल्याबाई निघाल्या. निघताना कौसल्याबाईंचे डोळे पाण्याने भरले. श्रुतीही त्यांना बिलगून मुसमुसू लागली. तिची समजूत काढून ते दोघेही निघून गेले. येताना कौसल्याबाईंनी श्रुतीसाठी 4-5 साड्या आणि तिचे इतर सामान आणले होते. तिचे सामान आता शौर्याच्या रूममध्ये नेऊन ठेवले. आजपासून श्रुती शौर्याच्या रूममध्ये राहणार होती. संध्याकाळी रिसेप्शन होतं. शौर्याचे मित्रमंडळ आणि अधिकरावांचे बिझनेस पार्टनर येणार होते. आता ते दोघेही रिसेप्शनाच्या तयारीला लागले. खरं तर शौर्याचा मूड नव्हता. खूप सारे प्लॅनिंग त्याने केले होते, पण जी स्वप्न त्याने पाहिली होती त्यात श्रुती कुठेच नव्हती. ऐनवेळी रिसेप्शनची पार्टीही कॅन्सल करता येत नव्हती. नाईलाजाने तो तयार व्हायला गेला. इकडे श्रुती पुन्हा टेन्शनमध्ये आली, कारण तिच्याकडे रिसेप्शन पार्टीत घालण्यासाठी ना व्यवस्थित साडी होती ना ड्रेस. इतक्यात जानकीदेवी तिला भेटायला आल्या. श्रुतीला विचारात पाहून त्या म्हणाल्या, बाळा काय झालं? श्रुतीला आता त्यांना काय सांगावं तेच समजेना. त्यांनी पुन्हा तिला विचारलं तेव्हा तिने त्यांना तिची अडचण सांगितली. बस इतकंच ना, त्या म्हणाल्या. त्यांनी त्यांच्या एका मैत्रिणीला फोन केला आणि थोडा वेळ श्रुतीला थांब म्हणाल्या. फ्रेश हो तोपर्यंत ड्रेस येतोय. थोड्याच वेळात एक मुलगी श्रुतीसाठी 3-4 कलरचे 1 पीस घेऊन आली. श्रुती बघतच राहिली. ती जानकीदेवींना म्हणाली, हे खूप महाग असेल ना? म्हणजे ते. जानकीदेवी तिला म्हणाल्या, विसरलीस का? तू आता आमची मुलगी आहेस. तुला आवडेल तो घे. आधी घालून दाखव, आपण त्यातला एक सिलेक्ट करू. श्रुतीने ड्रेस ट्राय केले. त्यातला एक तिने स्वतःसाठी सिलेक्ट केला. त्यावर मॅचिंग ज्वेलरीसुद्धा त्या मुलीने आणली होती. त्यामुळे श्रुतीचं काम आणखीनच सोपं झालं होतं.
जानकी देवी आता तिची तयारी करू लागल्या. जानकी देवींनी श्रुतीला छान तयार केले. अधिकरावांनी बंगल्याच्या मागच्या गार्डन एरियात रिसेप्शनची पार्टी ठेवली होती. जानकी देवी श्रुतीला घेऊन बाहेर आल्या. सगळेजण श्रुतीला एकटक पाहत होते. श्रुती ग्रे कलरच्या वन पीसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. कानात नाजूक मोत्याचे कानातले होते. गळ्यात शौर्याच्या नावाचं डायमंडचं मंगळसूत्र, एका हातात ब्रेसलेट आणि एका हातात वॉच. शौर्याची सुद्धा नजर श्रुतीवर खिळली होती. शौर्यसुद्धा आज खूपच हँडसम दिसत होता. जरी तो कॉलेजवर प्रोफेसर असला तरी शेवटी तोही एका बिझनेसमनचा मुलगा होता. दोघांचा जोडा खूपच छान दिसत होता. शौर्यने 3 पीस सूट घातला होता. दोघेही स्टेजवर एकत्र आले. सर्वांनी त्यांच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव केला. शौर्याच्या मित्रांनी एकच गलका केला. सगळेजण शौर्य आणि श्रुतीला शुभेच्छा देत होते. शौर्याचे मित्र शौर्याला श्रुतीवरून चिडवत होते. वहिनी एक नंबर आहे. शौर्याला मनातून राग येत होता. खरं तर दोघेही स्वतःच्या मनाविरुद्ध तिथे उभे होते. श्रुती तर जबरदस्ती हसून जाम वैतागली होती. एकतर ती तिथे शौर्याच्या घरातले सोडून बाकी कोणालाच ओळखत नव्हती. तिला आता भूक पण लागली होती आणि झोपही येत होती. शौर्यही मनातून खूप वैतागला होता. त्याने पाहिलेल्या स्वप्नांचा चुराडा झाला होता. आता ही फोटो काढताना श्रुतीला खूपच वेगळ्या फिलिंग्स येत होत्या. शौर्याच्या स्पर्शाने तिचं अंग शहारत होतं. शौर्याची अवस्था वेगळीच होती. त्याला ह्या सगळ्याची चीड येत होती. पण श्रुतीजवळ आल्यावर त्याचं मन तिच्याकडे ओढ घेत होतं, जे त्याला नको होतं. बऱ्यापैकी गेस्ट आता गेले होते. ते दोघेही आता त्यांच्या फॅमिली मेंबरसोबत जेवायला बसले. जेवताना दोघेही एकमेकांकडे पाहणं टाळत होते. आप्पासाहेबांच्या हे लक्षात आले. मुद्दामच त्यांनी शौर्याला श्रुतीला गुलाबजाम मिरवायला सांगितले. शौर्याला मनातून खूप राग येत होता, पण सगळ्यांसमोर त्याचा नाईलाज होता. जेवण आटोपल्यावर श्रुतीला कावेरीबाईंनी शौर्याच्या रूममध्ये नेले आणि आजपासून ही तुझी रूम आहे असे सांगितले. श्रुतीला रूममध्ये सोडून त्या निघून गेल्या. रूम छान सजवली होती. बेडवर गुलाबाच्या पाकळ्यांनी हार्ट शेप काढला होता आणि बाजूला छान मोगऱ्याची फुले टाकली होती. बेडच्या बाजूला फुलांच्या छान माळा सोडल्या होत्या. सेंटेड कॅन्डल लावल्या होत्या. त्याचा मंद सुगंध येत होता. ते सगळं पाहून श्रुतीला खूप आनंद झाला. वाह, श्रुती म्हणाली, श्रीमंत लोकांची बेडरूम किती छान असते ना. ती बेडवर बसली. किती भारी आहे यार हे मऊ मऊ बेड. तिने बसूनच 1-2दा उड्या मारून पाहिल्या. वा श्रुती राणी, तुझी मज्जा आहे बुवा आता. असल्या बेडवर भारीच झोप येत असणार. मग ती बेडवर उभी राहिली आणि सगळी फुलं उचलून उडवू लागली आणि भान हरपून बेडवर गोल गोल फिरली. पुन्हा बेडवर बसली. फुलं ओंजळीत घेतली, त्यांचा वास नाकात धरून घेतला आणि तशीच बेडवर झोपली. इकडे शौर्याला रूममध्ये जायचं टेन्शन आलं होतं. रिसेप्शन झाल्यावर तो सगळ्यांची नजर चुकवून टेरेसवर गेला. त्याच्यासोबत फसवणूक झाली आहे आणि त्यात श्रुती ही विनाकारण भरडली जाते असं त्याला वाटत होतं. श्रुती लहान आहे आणि तो श्रुतीपेक्षा 7 वर्ष मोठा होता. त्याने लग्न आईवडिलांचा अपमान टाळण्यासाठी केलं होतं. त्याने त्याचा भावी जोडीदार त्याच्या आयुष्याची जीवनसंगिनी म्हणून कायम चित्राचा विचार केला होता. लहानपणापासून तो चित्रावर प्रेम करत होता. सगळं कसं व्यवस्थित जुळून आलं होतं. मग अचानक का चित्रा, का तू अशी वागलीस? नेमकं सोडून जाण्याचं कारणही तिने सांगितलं नव्हतं. शौर्याची आता चिडचिड होऊ लागली होती. गेले 2 दिवसात त्याच्या आयुष्याला एक वेगळंच वळण लागलं होतं. खूप विचार करून त्याने त्याच्या एका मित्राला फोन केला, जो की वकील होता. त्याने त्याला 2 दिवसात जे काही घडले ते सगळे सांगितले आणि तो श्रुतीसोबत नातं निभावू शकत नाही हेही सांगितले. त्याला लवकरात लवकर श्रुतीला मोकळं करायचं होतं आणि स्वतःही मोकळं व्हायचं होतं. असं बोलून झालं तरी त्याचं मन त्याच्या रूममध्ये जायला तयार नव्हतं, कारण तिथे आता श्रुती असणार हे त्याला माहीत होतं. ती वाट बघत असेल का? त्याच्या मनात विचार आला. श्रुती कितीही आगाऊ असली तरी तीसुद्धा एक स्त्री आहे. प्रत्येक मुलीला लग्नानंतर त्या गोष्टीची ओढ असते, जशी की पुरुषाला असते. आता शौर्याच्या पोटात गोळा आला. श्रुतीला कसं फेस करायचं तेच त्याला समजत नव्हतं. थोडा वेळ इथेच थांबू असा त्याने विचार केला, पण कधी ना कधी तिला सांगावंच लागेल ना.
कधीतरी सांगायचं ते आज सांगायचं असं मनात ठरवून शौर्य खाली त्याच्या रूममध्ये आला. रूम फुलांनी छान सजवलेली होती. त्याला आधी तर श्रुती कुठे दिसली नाही. पुन्हा त्याला वाटले श्रुती दुसऱ्या रूममध्ये झोपली असेल. म्हणून त्याने अंगावरचा कोट काढला आणि सोफ्यावर टाकला. वॉर्डरोबमधून नाईट ड्रेस घेऊन तो चेंज करायला बाथरूममध्ये गेला. फ्रेश होऊन शौर्य त्याच्या बेडवर झोपायला आला तर श्रुती आधीच बेडवर झोपली होती आणि मॅडमने सगळ्या फुलांच्या पाकळ्या, मोगऱ्यांची फुलं स्वतःच्या हातांनी स्वतःच्याच अंगावर टाकली होती. मस्त हातपाय पसरून चेंज न करता झोपली होती. काही फुलांच्या पाकळ्या तिच्या चेहऱ्यावर होत्या. न राहून शौर्यने त्या बाजूला केल्या. तिचा निरागस चेहरा पाहून शौर्यला काय करावे ते सुचत नव्हते. त्यात तिचे पुढचे केस तिच्या चेहऱ्यावर आले होते. त्याने ती अजूनच सुंदर दिसत होती. तिला पाहून शौर्याचं मन नकळत तिच्याकडे ओढलं जात होतं. त्याला स्वतःलाच कळत नव्हतं तो जे करणार आहे ते चूक आहे की बरोबर आहे. पण तो जे करणार आहे त्यातलं घरातल्यांना काहीही कळता कामा नये. सगळं कसं सगळ्यांपासून लपवून करावं लागणार आहे. तो मनाशीच बडबडत होता. शौर्य स्वतःशीच बडबडत होता. आता त्याच्या लक्षात आलं की श्रुती निवांत झोपली आहे, म्हणजे ती शौर्याची वाट बघत नव्हती. तिला ह्या गोष्टींचा साधा गंधही नसावा हेही आता शौर्याच्या लक्षात आलं होतं आणि ती त्याच्या बेडवर मस्तपैकी हातपाय पसरून झोपली होती. शौर्याला आता तिचा राग येत होता, कारण ती त्याच्या बेडवर झोपली होती आणि त्याला तिथे झोपता येणार नव्हतं. तो तसाच तिथून उठला आणि समोरच्या सोफ्यावर जाऊन झोपला. त्या सोफ्यावर त्याला धड झोपताही येत नव्हते. एकदा त्याच्या मनात विचार आला की श्रुतीला उठवावे, म्हणून तो पुन्हा बेडजवळ आला. श्रुती इतकी शांत झोपली होती आणि तिला उठवायचं त्याच्या जीवावर आलं होतं. शिवाय त्याला तिला हातही लावता येत नव्हता. तो पुन्हा जाऊन कसाबसा समोरच्या सोफ्यावर जाऊन झोपला. त्याला श्रुतीचा चेहरा दिसत होता. खूपच सुंदर दिसत होती ती. त्याने डोळे बंद केले आणि चित्राला आठवू लागला, पण तरीही श्रुतीचा चेहरा त्याच्यासमोर येत होता. शेवटी त्याने विचार झटकले आणि तो झोपी गेला. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.